नमस्कार मंडळी, कसे आहात? आता सर्वांच्याच घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि बाहेर सुंदर असं वातावरण. तर मग बाहेर आले होते. मग म्हटलं दूध घेऊन जाऊयात. बाप्पा येणार आहेत तर मग नैवेद्यासाठी मस्त अशी खीर बनवूयात. घरी आले, दूध तापायला ठेवावं म्हटलं तर थोडंसं दूध सांडलं माझ्याकडनं. त्यानंतर मग लगेचच दूध तापायला ठेवलं आणि लगेचच म्हटलं आता आपण डेकोरेशनची तयारी करून घेऊयात. तर डेकोरेशनसाठी ते लायटिंग्स होते माझ्याकडे आणि थोडंसं आर्टिफिशियली ल्यूज होते. तेच मी बॅक साईडला लावलं आणि सिंपल असं डेकोरेशन करून घेतलं. त्यानंतर लगेचच बाप्पाला हळदी कुंकू लावला आणि बाप्पाची पूजा करून घेतली. मनोभावे नमस्कार केला आणि प्रचंड असा मनात आनंद होता. लगेचच बाप्पाची स्थापना करून घेतली. गणपती बाप्पा मोरया अशी मस्त अशी गणपती बाप्पाची मूर्ती आणि मागचं सुंदर असं डेकोरेशन, प्रसन्न अशी बाप्पाची मूर्ती, खूप छान असं घरामध्ये वातावरण होतं. मग त्यानंतर लगेचच बाप्पाची आरती करून घेतली. त्यानंतर नैवेद्यासाठी आणि जेवणासाठी मी सिंपल असा मेनू वरण भात, मोदक, चपाती, त्यानंतर खीर आणि छोलेची भाजी केली होती. तर असा होता माझा दिवस. गणपती बाप्पा मोरया. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.